आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय। आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। आजच्या आंदोलनासंदर्भामध्ये आंदोलन कशा संदर्भात आहे का आपण उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, देशाने पाहिलेलं आहे की मालवण तालुक्यामध्ये जो आती घाईगडबडी शासनाचे कोणतेही निकष न पाळता उभा केलेला आदरणीय छत्रपतींचा पुतळा तिथं त्याची अवस्था काय झाली हे आपण उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करतो आणि मला या बाबतीत शासनाला एकच विनंती करायची की तुम्ही चौकशी समित्या नेमलेल्या आहेत, परंतु ग्रामपंचायत लेवल असेल किंवा नगरपालिका लेवल असेल जेव्हा कोणीही पुतळा उभा करण्यासाठी मागणी करतं तेव्हा त्यांना 3-3, 4-4 वर्ष हेलपाटे मारायला लागतात। अनेक नियम अटी घातल्या जातात। अगदी मंत्रालयापर्यंत जो कलाकार आहे त्याचं नाव द्यायला लागतं, त्याचं बांधकाम विभागाकडून किती फुटाचा पुतळा व्हायला लागलेला आहे, काय मटेरियल वापरायला लागलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचं इन्स्पेक्शन केल्यानंतर परवानगी दिली जाते आणि पुतळा उभा करण्यासाठी जेव्हा काम चालू असते, मूर्तीचं काम चालू असतं, मूर्तीचं काम चालू असताना सुद्धा इन्स्पेक्शन PWDच्या मार्फत केलं जातं। म्हणजे या ठिकाणी कुठं तर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे। जर त्या ठिकाणी आज मी सकाळीच कुठल्या तर वर्तमानपत्रात वाचले की त्याला पत्रे वापरलेली होती पुतळ्याला। एकतर तो पुतळा हा अखंड ब्रॉन्झचा व्हायला पाहिजे होता किंवा दगडी स्वरूपातला असायला पाहिजे होता। हे शासनाचे कोणतेच निकष पाळलेले दिसत नाहीत। फक्त प्रत्येकाने आपापली पोटं भरायची, टक्केवारी काढायची, वारेमाप खर्च करायचा आणि खर्च करत असताना अत्यंत घाईगडबडीनं सगळ्या गोष्टी करायच्या। हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं विद्यमान सरकारचं काम चाललेलं आहे। त्यामुळे या सर्व गोष्टीचा निषेध करतो। आम्ही सर्व पक्षाचे काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आहे, शिवसेना आहे, सर्वांची शेकाप आहे, या सर्वांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। आणि दुसरी एक मागणी मी कलेक्टर साहेबांना गेल्या 10 दिवसापूर्वी केली की मंगळवेढा आणि सांगोल्यात छत्रपतींच्या मूर्तीची स्थापना करायची, त्याचे जे काही बैठक आहेत त्या त्वरित घ्याव्यात आणि हा प्रश्न मार्गी लावावा, जेणेकरून इथल्या शिवभक्तांना जे अनेक वर्षाचा प्रलंबित विषय आहे तो मार्गी लागेल। आज आपण या ठिकाणी निषेधासंदर्भामध्ये आंदोलन केलं, काय भूमिका आहे तुमची? आज माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यामधील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षीय आम्ही छत्रपती राजांचा पुतळ्याची विटंबना झाली कोकणामध्ये आणि तो पुतळा माननीय पंतप्रधान साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं, अनावरण झालं होतं। एवढ्या देशाच्या मुख्य माणसाच्या हस्ते अनावरण होत असताना इथल्या शासनाने त्याची किती जबाबदारी घेतली यावर निश्चितपणे शंका आहे। ज्या अखंड भारत भूमीचं जे दैवत आहे अशा राजांचा पुतळ्याची विटंबना होते ही कुणालाच आवडणारी गोष्ट नाही आणि त्या संदर्भात महाविकास आघाडीचे घटक पक्ष सांगोला तालुक्यातील त्या निमित्ताने या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय। आणि निश्चितपणे खासदार साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की या राज्यामध्ये फक्त टक्केवारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पैसा कुठं खावा, त्याचं राजकारण कशा पद्धतीने करावं याचं भान या सरकारला नाही। निश्चितपणे भविष्य काळामध्ये इथली राज्यातील जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला वाटतं। आता मला स्पष्ट दिसतंय, फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात। NABH नामांकन प्राप्त सेवा, नॅब आय हॉस्पिटल, स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्यादित सांगोले, वेळ सकाळी 11 ते 2 प्रत्येक रविवारी। संपर्क विश्वास सर, मोबाईल नंबर 9921770055।